नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। 2 फेब्रुवारीला एमपीएससी कंबाईनचा पेपर आहे आणि या पेपरमध्ये आपण जेव्हा परीक्षा केंद्रात जातो त्यावेळी आपण पेपर कशा पद्धतीने सॉल्व्ह केला पाहिजे, काही मायनर टिप्स आहेत ज्यापैकी खूप टिप्स तुम्हाला माहिती देखील असतील, काही नवीन देखील असतील आणि तुम्हाला देखील काही टिप्स माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। बाकीच्या उमेदवारांना देखील याचा नक्कीच फायदा होईल। तर कोणत्या कोणत्या टिप्स आहेत तर आपण वन बाय वन करून या सर्व टिप्स जे आहेत तर ते बघून घेणार आहोत। सर्वप्रथम जेव्हा तुम्ही परीक्षा केंद्रात जातात तर त्यावेळी काही गोष्टींची खात्री व्यवस्थित करायची की तुमचा जो पेन आहे, ब्लॅक पेनच राहतो, तर तो पेन आहे चालतो आहे का हे फार महत्त्वाचं आहे। काही उमेदवार एक खूप मोठी चूक करतात की पेन एकदम नवीन घेतात आणि तो डायरेक्ट परीक्षेत वापरण्याचा प्रयत्न करतात, तर तसं करायचं नाही। जेव्हा तुम्ही नवीन पेन घेतात ना तर त्या नवीन पेनवर तुमची सवय पाहिजे, ऍटलीस्ट तुम्ही एक OMR शीट त्याच्यावर रंगवलेली पाहिजे, म्हणजे तुमची ती प्रॅक्टिस झालेली पाहिजे किंवा ते ऑलरेडी तुम्ही कुठेतरी त्याच्यावर काहीतरी काम केलेलं पाहिजे, लिखाण केलेलं पाहिजे, म्हणजे पेन धरण्याची ग्रिप पणची प्रॅक्टिस होते। तसेच सुरुवातीला पेन व्यवस्थित चालत नाही तर तो पण एक थोडासा प्रॉब्लेम येतो, म्हणूनच नवीन पेन घेतल्यावर याची थोडीशी काळजी जी आहे तर ती घेणे आणि जो तुम्ही पेन घेऊन जाताय तो चालू आहे काय बघणे। बॅकअप साठी हे 2 पेन तुम्ही घेऊनच जे आहे तर ते जायचे। पुन्हा तुमची पाणी बॉटल आहे का नाही, कारण की आता थोडं ऊन जास्त वाढायला लागलेले, परत काहींना खूप ताण लागते, तर तशा लोकांनी पाणी बॉटल घेणे। ऍक्च्युली हा पेपर 1 तासाचा, याच्यात पाण्याचं झाकण म्हणजे बॉटलचं झाकण उघडून पाणी पिऊन एवढ्यात देखील तुमची इतकी मिनिटं म्हणजे सेकंद वाया जातात की ज्याच्यामुळे शक्यतो हे तुम्ही स्किपच केलं पाहिजे। हे पाणी वगैरे पिणं ज्यांना फारच खूपच गरज वाटते तर त्यांनीच हे काम केलं पाहिजे, कारण की 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि वेळ फक्त तुमच्याकडे 60 मिनिटं, त्याच्यात पण 20 प्रश्न हे गणिताचे प्रश्न आहेत, तर त्यांनाच वेळ पुरणार नाही, म्हणून एवढं पाणी पिण्यापर्यंत तर वेळ तर पुरणारच नाही। म्हणून हे ज्यांना फारच लोकांना लागतच, ज्यांना शक्यच होत नाही तर त्यांनीच घ्या। आय कार्ड आणि ऍडमिट कार्ड आहे का हे व्यवस्थित पद्धतीने चेक करून जाणे। काही काय करतात, सुरुवातीला जेव्हा एंट्री करतो तिथं स्टिकर आणि बायोमेट्रिक ते आय स्कॅन वगैरे घेण्याचं करतात, तिथपर्यंत राहतं आणि मध्येच कुठेतरी गेल्यावर ना वॉशरूमला गेल्यावर कुठेतरी ते आय कार्ड तुमचं कुठेतरी पडून जातं का राहून जातं ऍडमिट कार्ड, तर ऍडमिट कार्ड आणि तुमचं आय कार्ड म्हणजे जे काही आधार कार्ड, पॅन कार्ड जे काय असेल तुमचं आयडेंटिटी कार्ड, तर ते व्यवस्थित पद्धतीने जपून ठेवा, ते एक महत्त्वाची सूचना। पुढचं खूप सारे मुलं काय करतात, आता काय असतं जनरली परीक्षेला लवकरच जावं लागतं आपल्याला आणि परीक्षा केंद्रात लवकर बसावं लागतं, इव्हन दो असं असतं की 1 तास परीक्षा सुरू व्हायला राहतो, म्हणजे 11 वाजायला 1 तास बाकी असतो, तसे मुलं तिथं बसलेले राहतात। मग काही मुलांना काय असतं, खूप सारे मुलं मी बघितलेले तर काय करतात, बेंचवर असे टेकून डोकं टेकून तिथं डोळे बंद करून किंवा थोडं झोपत नाही, ते काही मुलं रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करतात त्या माध्यमातून, किंवा काही मुलं शांत राहण्याचा प्रयत्न करतात कोणाशी गप्पा नको म्हणून। पण त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, तुमच्यातला जो सेन्सरी ऑर्गन असतो ना तुमच्यातला तो जागृत होऊन जातो, झोपेचा ऑर्गन म्हणजे झोपेच्या ज्या क्रिया असतात तर त्या जागृत होऊ शकतात। म्हणून असं करू नका, कारण की काय होतं ब्रेन मग स्लीपिंग मोड मध्ये जाऊन लागतो। मग या गोष्टी थोड्याशा अवॉइड करा, थोडंसं ऍक्टिव्ह राहण्याचाच प्रयत्न करा। हा एक महत्वाचा पॉइंट आहे बरं का, याच्यावर सगळ्यात जास्त मुलं थोडंसं हे करतात की हॉलमध्ये गेल्यावर जास्त विचार करत बसू नका। विचार काय करतात म्हणजे एक असतात रिव्हिजन करतात, काही मुलं तिथे गेल्यावर म्हणजे मनातल्या मनात करतात, काही फॉर्म्युले आठवण्याचा प्रयत्न करतात, मग काही पद्म पुरस्कार हे ते हे म्हणजे अनेक विचारांमध्ये तुम्ही गुंतून जातात, तर ते शक्यतो करायचं नाही। तसेच परीक्षा कशी जाईल, माझं काय होईल, पास नाही झालो तर काय होईल, असे काही निगेटिव्ह विचार करणार असतात, कारण की काहींसाठी ही शेवटची संधी असू शकते, म्हणून ते थोडं जास्त विचार करतात त्याच्यावर। काही दुरून आलेले असतात तर त्यांच्या डोक्यात हेच असतं पेपर लवकर व्हायचं, ट्रेनवर जायचंय, बसवर जायचंय, तिकीट काढायचंय, किंवा असेच विचार त्यांच्या डोक्यात हे सुरू होतात। ऍक्च्युली तुम्ही जरी नाही केले तर तुमच्या बुद्धीत असे विचार सुरू होतात, याच्यासाठी तुम्ही शांत राहायचंय, काही गोष्टी आठवू नका, जे होईल पेपरमध्ये ते डायरेक्टली आठवण्याचा प्रयत्न करा। तुम्ही असं इथून आठवून काहीच फायदा होणार नाही। याच्यासाठी शक्यतो तुम्ही एकाग्रता राहण्याचा प्रयत्न करा। एकाग्रता राहता येत नसेल तर व्यवस्थित काय करा, तुमच्या श्वासांवरच लक्ष द्या। तुम्ही जे ब्रीदिंग इन करताय आणि ब्रीद आउट करतायत म्हणजे श्वास आणि उच्छ्वास आहेत ते ज्या क्रिया आहेत तर त्यांच्यावरच लक्ष द्या। म्हणजे श्वास घेतला तर त्याला 1 2 याच पद्धतीने तुमची जी आहे तर ती प्रॅक्टिस चालू द्या, म्हणजे जास्त विचारात तुम्ही गुंतणार नाही, तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्या पद्धतीने राहील। म्हणून ही एक एक्सरसाइज तुम्ही जी आहे तर ती करू शकता, तर हे तुम्हाला करायचे। पुढे OMR शीट बघून घेणे, कधी कधी OMR शीट मध्ये नवीन अपडेट येत राहतात, कधी ते म्हणजे प्रश्न संख्या लिहायचं असतं, आता शक्यतो येत नाही ते प्रश्न संख्या लिहायचं, तर ते एक अपडेट असतं, किंवा आता आलीच नवीन 2 फेब्रुवारीला नवीन काही अपडेट,
तर ती अपडेट व्यवस्थित पद्धतीने भरून घेणे आणि सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीने त्याच्यावर जे आहे OMR शीटवर भरून घेणे. पुढे पेपर सोडवताना इथं OMR करा. OMR शीटवरील सर्कल भरताना काळजी घेणे. आता ते तर तुम्हाला माहितीच आहे की हा सर्कल असेल तर हा पूर्ण भरायचा, याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही, डबल भरायचं नाही. एकदम बेसिक गोष्ट मी सांगते. माझा म्हणण्याचा उद्देश दोन गोष्टी आहेत. एक आहे पर्याय क्रमांक 1, OMR शीट कशी भरायची. OMR शीट कशी भरायची. काही मुलं काय करतात, पर्याय 1 आहे, काही प्रश्न सॉल्व्ह करून घेतात, नंतर OMR शीट भरतात. आणि पर्याय 2, हे प्रश्न सोडवला लगेच OMR भरतात. या ही गोष्ट ऍक्च्युअली प्रश्न जेव्हा सोडतात लगेच ते OMR भरतो ना, ती सगळ्यात चांगली मेथड असते. पण याचा तोटा कधी होतो माहितीये का मित्रांनो, याचा तोटा होता टाइम मध्ये. तुम्ही प्रत्येक वेळी ते बघतात लगेच जे करतात तर टाइम तुमचा थोडा जातो त्याच्यात. आणि ज्यावेळी आपल्याला टाइम मध्ये खेळायचं असतं, म्हणजे जेव्हा आपण T20 मॅच खेळतो ना, तर त्यावेळी हा फॉर्म्युला वापरू नये. आता हा जेव्हा आपण वापरू तर याच्यात विशेष काळजी काय घ्यायची, सगळे प्रश्न सॉल्व्ह करून नाही OMR वापरायची. मुलं काय करतात सगळेच प्रश्न सॉल्व्ह करून घेतात, 20-30 प्रश्न मग घेतात. तसं करू नका. तसं केल्यामुळे काय होतं माहिती का, एक मेजर लॉस काय होतो माहिती का, की जेव्हा तुम्ही समजा 30-50 समजा असं समजा की GH चे सगळे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले, 80 प्रश्न GH चे सॉल्व्ह केले आणि नंतर OMR शीट भरायला गेले, मग त्यावेळी काय होतं, आपलं न कळत प्रश्नांवर लक्ष जातं. आपण परत प्रश्न वाचायचा प्रयत्न करतो. आपण जर समजा 2 नंबरचं उत्तर केलं असेल तर आपण लगेच म्हणतो अरे याचा 3 नंबर पण येऊ शकता. आपला पुन्हा डबल वेळ जातो त्याच्यात. म्हणून ते करू नका. त्याला सिम्पलेस्ट वे काय करायचा, जेव्हा आपण प्रश्नपत्रिका ओपन करतो, समजा हे प्रश्नपत्रिकेचं एक पेज आहे आणि हे प्रश्नपत्रिकेचं दुसरं पेज आहे. मग इथं काही प्रश्न असतात आणि इथपर्यंत काही प्रश्न असतात. मग हा पूर्ण पेज जेव्हा होईल ना, त्याच्यानंतर OMR शीटवर भरायचं. OMR शीटवर भरायचं. बघा पहिल्या पेजवर काय असतं, पहिल्या पेजवर सूचना वगैरे असतात. त्याच्या मागचं पेज काय असतं, ब्लँक असतं. त्याचं पुढचं पेज काय असतं, प्रश्न असतात. मग हे जे 3rd नंबरचं पेज आहे तर हे व्यवस्थित पद्धतीने बघून घ्यायचं. याच्यावर जेवढे प्रश्न असतील लगेच OMR करायचं. बाकी पुढचं जे पेजेस येतील ना तर ते 4 आणि 5 असेच ओपन होतील. ते डायरेक्टली असे ओपन झाल्यावर तर तुम्ही काय करायचं, इथले संपूर्ण प्रश्न 4 आणि 5 नंबरचे प्रश्न झाल्यावर तेव्हाच OMR शीट शक्यतो भरण्याचा इथं प्रयत्न करा. आता काहींना नाहीच शक्य होत किंवा काहींना ती स्ट्रॅटेजी नसतेच, तर त्यांनी डायरेक्ट प्रश्नानंतरच OMR शीट भरा. पण प्रश्नानंतर OMR शीट हे कधी भरलं पाहिजे, ज्यावेळी आपल्याकडे वेळ असतो तेव्हा. इथं थोडासा वेळेचा थोडा प्रॉब्लेम असतो. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे 4-5 पुढचे लगेच 6 आणि 7 पेज नंबर लगेच एकाच वेळी सगळे प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायचे. इथं डॉट 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 टिक करून ठेवायचे उत्तरांवर आणि लगेच OMR शीटवर ते पेज पलटण्याच्या आधीच ते कार्यक्रम करून टाकायचे. GH चे प्रश्न 40 ते 45 मिनिटांमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणे. हे लिहिणं इथं जेवढं सोपं आहे ना, परीक्षेत तेवढं करणं सगळ्यात जास्त अवघड आहे. आपल्याला 80 प्रश्न येतात जवळपास GH चे आणि आता 20 प्रश्न रिझनिंग ऍप्टिट्यूडचे यायला लागले. 40 मिनिटांमध्ये करणे म्हणजे एका मिनिटामध्ये 2 प्रश्न सॉल्व्ह करण्यासारखं आहे. म्हणजे फारच कमी वेळ आपण इथे देतोय. म्हणजे याच्यासाठी तुमच्याजवळ भरपूर प्रॅक्टिस लागते, नॉलेज लागतं, लॉजिक ट्रिक्स लागतात. तर या सगळ्या गोष्टींचा तुमच्याजवळ असताना तेव्हाच तुम्ही हे 40 मिनिटात 81 प्रश्न जे आहे तर ते सॉल्व्ह करू शकतात. हे महत्वाचं आहे. म्हणजे इथं लिहिणं जेवढं सोपं आहे ना, तर ते प्रत्यक्षात अंमलात आणणं तर ते फार कठीण आहे मित्रांनो. आणि उरलेल्या 15 ते 20 मिनिटात काय करायचे, तुमचे हे 20 जे प्रश्न येतात ना, आता मागच्या वेळी 2023 मध्ये तर 20 आले होते, मे बी 2024 मध्ये जर कमी येऊन लागले, 15 येऊन लागले तर ती आनंदाचीच गोष्ट आहे. पण मागच्या नुसारच आपण जाऊया की 20 प्रश्न आलेले होते. तर या 20 प्रश्नांसाठी तुमच्याजवळ 15 ते 20 मिनिटं ही असलीच पाहिजे. आता 15 ते 20 मिनिटांमध्ये शक्यतो 20 प्रश्न होणारच नाही. म्हणजे फार कमी लोक असतील की ज्यांचे 20 प्रश्न एवढ्या कमी कालावधीत जे आहे तर ते होऊ शकतात. बेस्ट पॉसिबल वे आहे की तुमचे 15+ सॉल्व्ह होणे. हा एकदम म्हणजे ऑप्टिमम वे आहे की तुम्ही इथं 15 प्रश्न तरी व्यवस्थित किमान सॉल्व्ह हे केलेच पाहिजे. सुरुवातीला विज्ञानाचे प्रश्न आले स्किप करावे असं का म्हणतो आहे. सुरुवातीला काय होतं, विज्ञानाचे प्रश्न अवघड येतात. म्हणजे कधीच सोपे शक्यतो येतच नाही विज्ञानाचे प्रश्न. सुरुवातीलाच तुमचा टेम्परामेंट बिघडून जातो. म्हणून सुरुवातीला जर ज्याच्या सेटमध्ये विज्ञानाचे प्रश्न आले, शक्यतो येतच नाही पण आलाच तर विज्ञानाचे प्रश्न आल्यावर शक्यतो स्किप करून तुम्ही पुढचं शक्यतो घेऊ शकतात. काहींना चालू घडामोडींचं येतं तर ज्यांचा चालू घडामोडींचा अभ्यास असेल ते घेऊ शकतात. तसेच प्रश्न सोडवण्याचा क्रम तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकतात. काही मुलांचं असं असतं की मी पहिले पॉलिटीचे सोडवेल, मग हिस्ट्रीचे सोडवेल, भूगोलाचे सोडवेल. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय मित्रांनो, तुम्हाला शोधण्यात परत वेळ जातो की पॉलिटीचे प्रश्न कुठे आहेत.
कळालं का तुम्हाला? पॉलिटीचे प्रश्न कुठे आहेत? मग पॉलिटीचे झाल्यानंतर तुम्ही इतिहासाचे कुठे शोधायला जाणार? परत तुम्ही ते पेपर चालणार, मग कुठेतरी तो प्रश्न दिसेल, मग तिथून सुरुवात करणार, पुन्हा जाणार. शक्यतो जसा क्रम आहे तसा सोडवण्याचा प्रयत्न करा. पण सुरुवातीला जर काही जास्त अवघड आलं, सुरुवातीलाच पेपर ओपन केले तर ते तुम्ही स्किप करू शकतात. आणि मध्ये जर शक्यतो सायन्स शेवटी ठेवा. पहिले सगळे जीएस करा, नंतर विज्ञान करा, आणि त्याच्यानंतर आपलं रिझनिंग प्लस ऍप्टिट्यूड म्हणजे जे गणिताचं आहे तर तो पाठ ठेवण्याचा इथं प्रयत्न करत जायचा. जीएस मध्ये पण चालू घडामोडी कधी कधी खूप सोपं येतं आणि खूप अवघड येतं. म्हणून हा पण एक प्रश्न आहे. म्हणून मुलांनी पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी असे जे विषय आहेत तर त्यांना प्राधान्यक्रम देऊन ते जे सोडवण्यावर सगळ्यात जास्त जो आहे तर तो भर दिला पाहिजे. आता परीक्षा हॉलमध्ये पेपर कसा सोडवावा याच्या संबंधी काही टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत. पण या टिप्स संपूर्णतः तुमच्या अभ्यासावर, तुमच्या टेम्परामेंटवर आणि तुमच्या पर्सनॅलिटीवर डिपेंड असतात. म्हणूनच कंबाईन ही जी परीक्षा आहे ना, तर ही ज्ञानाची परीक्षा नसून तुमचं टाइम मॅनेजमेंटची परीक्षा आहे. ज्याला 60 मिनिटात 100 प्रश्नांचं व्यवस्थित कॅल्क्युलेशन ज्याला जमतं, ज्याला स्वतःचं टेम्परामेंट, ज्याला स्वतःचं डोकं शांत ठेवता जमतं ना, तर तो व्यवस्थित पद्धतीने हा प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करू शकतो. लक्षात घ्या, इथं प्रत्येक जण अभ्यास करून आलेला आहे. खूप सारे मुलं वर्षानुवर्ष अभ्यास करून आलेले आहेत. तर इथं हा प्रश्न ज्ञानाचा हेतच नाही की कोणाजवळ किती नॉलेज आहे. एक लक्षात घ्या, जर ती कंबाईनची प्रश्नपत्रिका तुम्हाला जर 1.5 तास दिले ना, तर खूप सारे मुलं पैकीच्या पैकी ते सॉल्व्ह करून टाकतील. अशी प्रश्नपत्रिका असते. पण प्रॉब्लेम काय असतो, आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न जेव्हा सॉल्व्ह करायचे असतात ना, तर त्यावेळी आपलं ब्रेन कधी कधी जास्तच ते हे घेऊन, जास्त टेन्शन घेऊनच कधी कधी काय होतं की आपण चुक्या करतो, सिली मिस्टेक करतो, किंवा आलेले प्रश्नांची उत्तर आपल्याला येत नाही, ते परीक्षा हॉलमधून बाहेर आल्यावर लगेच आठवतं. तर अशा काही गोष्टी होत असतात. त्या सर्व गोष्टी टाळण्यासाठीच तुम्ही याआधी प्रॅक्टिस केलेली पाहिजे. तरी पण आपण येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न करू. याच ऍटिट्यूडने तुम्हाला जायचंय. तुमचा अभ्यास कुठेही कमी पडलेला नाही आहे. तुमचा अभ्यास जो झालेला आहे तो व्यवस्थित पद्धतीने झालेला आहे. याच माइंडसेटने, याच पॉझिटिव्ह वेने तुम्हाला परीक्षेला सामोरे जायचंय. आणि तुम्हा सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.